उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या तयारीचा घेणार आढावा। कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची उडी। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच शिंदे आढावा बैठक घेणार। स्वतःला वाघ म्हणणारी अनेक काळी मांजरं वाटेत येतील। अपशकुनी काळ्या मांजरांचा गणरायानं बंदोबस्त करावा। शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचा नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा। विधानसभा निवडणुकीतील मतं गेली कुठे हे अजून कळलेलं नाही। ठाकरेंचा टोला तर जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करावा, फडणवीसांचं उत्तर। मी राहुल गांधी ममता बॅनर्जींना आधीच सांगितलं होतं, निवडणुकांवर बहिष्कार टाका, जागतिक मुद्दा होईल। मतचोरीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचा पाठिंबा। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश। मतदार यादीबाबत जनजागृत रहा असे सुद्धा निर्देश। राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना फोनवरून घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार। पूर्ण कोळीवाड्याने पुढचं पाऊल सावधपणे टाकणं गरजेचं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, धारावी पुनर्विकास झाला पाहिजे, मात्र विकास आपला होतोय की अदानीचा हे लक्षात आलं पाहिजे। आदित्य ठाकरे यांची टीका। भाजपसोबत गेलेल्यांची भ्रष्टाचाराची फाईल गायब, भास्कर जाधवांचा आरोप। अजित पवारांची 70,000 कोटींची फाईल कुठे गेली, भास्कर जाधव यांचा सवाल। संगमनेरमधील एकनाथ शिंदेंच्या रॅलीमध्ये गोंधळ। एकनाथ शिंदे सभास्थळी आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सभास्थळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संगमनेरमधून ग्वाही। महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा आज मुंबईमध्ये सन्मान। राजभवनात मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठकांचा सिलसिला। अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली तातडीची बैठक। महापालिका निवडणुकीबाबत आज मुंबईतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार भाजपा ॲक्शन मोडवर। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार। जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले। राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी। राज्यात 26 लाखापेक्षा अधिक बोगस बहिणी। नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचं जनआक्रोश आंदोलन होणार। आदिवासी समाज सुद्धा आज आंदोलनामध्ये सहभागी होणार। विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच। राज्यातील ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं आश्वासन। जरांगे पाटील समाजात दहशत निर्माण करण्याचं काम करतायत। जरांगे पाटलांना संविधान मान्य नाही, लक्ष्मण हाके यांचा जरांगे पाटलांवर आरोप। मनोज जरांगे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। जरांगेंकडून मंत्र्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू, नवनाथ वाघमारे यांचा आरोप। आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरातील मराठा समाज आक्रमक। सोलापूरहून 25,000 गाड्या मुंबईला जाणार। 1,500 पुरुष आणि 400 महिला घेणार सहभाग। गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणे यांची एक्सप्रेस सुद्धा सुटणार। दुपारी 1:30 वाजता हिरवा झेंडा दाखवणार। खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत उपस्थित राहणार। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन। फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार। नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक। हजारो भक्तांचा एकच जल्लोष। लालबागच्या राजाचा दरबार सजला। मुंबईतील वरळी कॅम्पसमध्ये मुंबई पोलिसांच्या राजाचं आगमन। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गणरायाचं जल्लोषात स्वागत। पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा आकर्षक देखावा पाहायला नागरिकांमध्ये उत्सुकता। केरळमधील भव्य दिव्य पद्मनाभ मंदिराचा देखावा साकारला। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून जादा गाड्या चालवण्याचा निर्णय, मात्र अनेक गाड्या उशिराने धावतायत।
जालना विभागातील 125 बसेस गणेशोत्सवानिमित्त मुंबईत, जालन्यामध्ये प्रवाशांसाठी केवळ 167 बसेस उपलब्ध, जिल्ह्यातील बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द. मुंबईतील बोरिवली मागाठाण्यातून 100 पेक्षा अधिक बसेस कोकणाकडे रवाना करण्यात आल्यात. आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून कोकणवासियांना भेट, गणपती पूजेच्या साहित्यासह नाश्त्याची सुद्धा सोय. मुळशीतील भरे रस्ता गणेशोत्सवाआधी दुरुस्त, 2019 पासून होता दयनीय अवस्थेत, अखेर गणेशोत्सवाआधी पीएमआरडीएला आली जाग. धाराशिव जिल्ह्यातील 46 गावगुंड तडीपार, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय. गोंदियात विघ्नहर्ताच्या आगमनात विघ्न नको म्हणून जिल्ह्यातून 34 गुन्हेगार तडीपार, तर 191 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. जिल्हावासियांना शांतता सुव्यवस्था ठेवा असं सुद्धा आवाहन. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू राहणार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पैठणचे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, खासदार कल्याण काळेंच्या हस्ते जलपूजन, महाविकास आघाडीच्या वतीनं जलपूजनाचं आयोजन. नांदेडमध्ये पूरग्रस्त भागातल्या नागरिकांनी पालकमंत्री अतुल सावेंची गाडी अडवली, मदत न मिळाल्यामुळे पूरग्रस्तांचा संताप, जलसंपदा अधिकाऱ्याला निलंबित करण्याची केली मागणी. शहापूर तालुक्यातील उंबरमळी गावात स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था, चिखल तुडवत ग्रामस्थांनी काढली अंत्ययात्रा. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये पूल नसल्यामुळे अंत्यविधीसाठी नदीतून धोकादायक प्रवास, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मृत्यूनंतर देखील मरण यातना संपेनात. डोंबिवलीत खराब रस्त्यांसंदर्भात बॅनरबाजी, हीच का आमच्या मतांची किंमत, इतका सुंदर रस्ता दिल्याबद्दल शतशः आभार असा बॅनरवर उल्लेख, डोंबिवलीकरांकडून अनोख्या पद्धतीनं संताप व्यक्त. मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे, इगतपुरीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिकांवर खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे घोटी टोलनाका परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण. पंढरपूरमधील आंबे चिंचोली ते वडेगाव दरम्यान रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त, पावसामुळे रस्त्याची दुरवस्था, नागरिकांना रस्त्यातून काढावी लागते वाट. गणेशोत्सव तोंडावर असताना धुळे शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे मात्र जैसे थे, महानगरपालिकेकडून अजूनही खड्डे बुजवण्याची तजवीज नाही. शिवना इथे कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, बाळू आहेर कर्जबाजारी झाल्यानं त्रस्त होऊन केली आत्महत्या. पुण्याच्या वाडिया कॉलेज समोर विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी, 7 ते 8 जणांनी एकाला बेदम मारलं, मुलं अल्पवयीन असण्याची शक्यता, मारहाणीचा व्हिडिओ समोर. नाशिकच्या लाखलगाव इथे काळ्या जादूचा प्रकार, बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींनी स्मशानभूमीत काळी जादू केल्याचा प्रयत्न, ग्रामस्थांनी तिघांना पकडून पोलिसांच्याकडे दिल्याची माहिती. नालासोपारामध्ये झेप्टो या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळल्या आळ्या, नालासोपारा पश्चिमेच्या श्रीपस्था परिसरातली घटना. अवघ्या 13 वर्षात युरोप आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणाऱ्या धैर्याच्या शौर्याला सातारकरांची सलामी, शिवतीर्थावर केलं जंगी स्वागत. बेळगावात एकाचं 10 वर्षापासून जंगलात वास्तव्य, 80 प्रकारच्या झाडांची पानं हाच आहार, माकडांचं निरीक्षण करून जंगलात वास्तव्य. नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजचे 8 गेट बंद, मासे पकडण्यासाठी नागरिकांची गर्दी, एकाच वेळी नदीपात्रात 200 ते 300 नागरिक करतायत मासेमारी. अकोल्यातील पातूर नंदापुरात काळविटाची शिकार करणाऱ्याला अटक, आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढचा तपास सुरू. मालेगावमध्ये कौटुंबिक वादातून पित्यानं आपल्या 4 वर्षाच्या मुलीला नदीत फेकून स्वतः घेतली उडीत, स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता उडी मारून वाचवलं दोघांचे प्राण. छत्रपती संभाजीनगरच्या पाडस्वान कुटुंबाने 4 वर्षात केल्या 11 तक्रारी, हत्येनंतर पोलिसांना जाग, तपासासाठी 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एसआयटी स्थापन. सुरक्षा दलाकडून गडचिरोलीच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्र, स्फोटकं आणि लोखंडी साहित्य जप्त, नक्षलविरोधी अभियान राबवत असताना करण्यात आली कारवाई.
नाशिकच्या बागलाणमधील करंजाडमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ई सेवा केंद्र पूर्ण जळून खाक, विविध मशीन्स, उपयोगी साहित्य जळून खाक. मुंबईतील मालाड पूर्व इथे एका इमारतीमध्ये भीषण आग, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. बेळगावमध्ये बैलहोंगल तालुक्यात बस आणि विटांनी भरलेल्या लॉरीची समोरासमोर धडक, अपघातामध्ये 20 जण जखमी, मिनी लॉरीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावरील कातपूर फाट्याजवळ पुलावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार तर सोबतचा गंभीर जखमी, ट्रक चालकाला घेतलं ताब्यात. पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस असल्याचं सांगत आदिवासी समाजातील महिलेवर बलात्कार, या प्रकरणामध्ये संतोष हडागळे याच्यावर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या सैलानीमध्ये 2 टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादात सराईत गुन्हेगाराची चाकून भोसकून हत्या, 3 आरोपींना अटक. राहुल गांधी यांच्या सुरक्षेत मोठी चूक, बाईक रॅली सुरू असताना एका व्यक्तीने अचानक राहुल गांधींच्या बाईक जवळ जाऊन मारली मिठी, सुरक्षा रक्षकानं तरुणाला घेतलं ताब्यात. इस्रोची श्रीहरिकोटा इथे गगनयान मोहिमेसाठी पहिली पॅराशूट सहाय्यित एअर ड्रॉप टेस्ट, भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करून क्रू मॉड्यूल 4 किलोमीटर उंचीवरून खाली टाकलं. भारत सरकार हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी 2 मोठे करार करणार. भारत जर्मनीकडून 70,000 कोटी रुपयात 6 पाणबुड्या खरेदी करणार. सोबतच सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र सुद्धा खरेदी करणार. भारतीय हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली चाचणी यशस्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. हवाई संरक्षण प्रणाली ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षक कवच म्हणून काम करणार.